पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये एक आंदोलन सुरू आहे। कॅरी ऑनच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे। तर पुणे विद्यापीठामध्ये आंदोलनाचं वातावरण चांगलंच तापलंय। पुण्यामधल्या विद्यार्थ्यांचं हे पुणे विद्यापीठामध्ये आंदोलन सुरू आहे आणि मुद्दा आहे आंदोलनाचा कॅरी ऑनचा। पुणे सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये आंदोलन सुरू झालेलं आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सुद्धा आपल्याबरोबर जोडले गेले। निलेश, कॅरी ऑनच्या मुद्द्यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असल्याचं कळतंय, काय नेमके आंदोलनाचे तपशील आहेत? खरं तर हे दुसऱ्यांदा या ठिकाणी आंदोलन होत आहे। मागील म्हणजे 8 जुलैला हे पुन्हा एकदा आंदोलन केलं होतं। 2 वेळा हे आंदोलन झालं होतं, मात्र त्यांचे जे मागण्या आहेत ते पूर्ण झाले नाही। इंजिनिअरिंगचे हे जे विद्यार्थी आहेत आणि गेले 2 वर्षापासून हे आंदोलनाच्या स्वरूपात ते मागणी करत आहेत। मागील जे सब्जेक्ट राहिलेले असतात ते कॅरी ऑन पुढे होत असतात, मात्र ते विद्यापीठाने या वरती केलेलं नाहीये। त्यामुळे हा वाद पुन्हा एकदा पेटलेला मिळतोय। सातत्याने ही मागणी करून सुद्धा विद्यार्थ्यांचे जे मागचे विषय राहिलेले असतात ते कॅरी ऑन होत नाहीये। तर हा विषय आहे तो फक्त पुणे विद्यापीठाला लागू आहे। त्यांनी ही जी प्रोसेस आहे ती रद्द केलेली आहे। ती पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी आता या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी जे आहेत ते आता विद्यापीठाच्या गेटवर जमा झालेले आहेत आणि आंदोलन सुरू करत आहेत। आणि आंदोलनामध्ये त्यांची एकच मागणी आहे की कॅरी ऑन जी संदर्भातले जे ठराव आहे किंवा जो निर्णय आहे तो पुन्हा विद्यापीठाने लागू करावा आणि इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी आहेत त्यांना पुढच्या वर्गामध्ये पुढच्या इयरमध्ये ऍडमिशन मिळावं या मागणीसाठी अगदी निलेश, हे कुठल्या संघटनेचे विद्यार्थी आहेत आणि त्याचप्रमाणे प्रशासन यांच्याकडे लक्ष देणार का? काही नोटीस त्यांनी या आंदोलनासंदर्भातली दिली होती का अचानकच हे आंदोलन सुरू झाले? काँग्रेसचे विद्यार्थी संघटनेचे हे विद्यार्थी आहेत आणि त्यांनीच या संदर्भात मागेही आंदोलन केलं होतं, आताही ते पूर्ण आंदोलन करतात। वेळोवेळी त्यांनी आंदोलन करून मागणी पूर्ण होत नाही, त्यामुळे आता काँग्रेस विद्यार्थी संघटनेचे हे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत आणि त्यांनी त्या आता आंदोलन पकडलेलं आपल्याला पाहिजे मिळतात। महत्वाचं म्हणजे या आंदोलनामध्ये जे विद्यार्थी सहभागी झालेले त्यांनी तोंडाला स्कार्फ आणि रुमाल बांधलेले पाहायला मिळतात। त्यांना एक प्रकारची भीती आहे की या आंदोलनामुळे आमची कारवाई होऊ शकते का, म्हणून ते चेहरे या ठिकाणी लपवताना आपल्याला पाहायला मिळतात। अगदी निलेश, असे संपर्कात राहा। आपण पुण्यामधल्या आंदोलनाची माहिती देऊया। पुणे विद्यापीठामध्ये आंदोलन सध्या सुरू आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना 1-2 विषयात नापास जर झाले तर त्यांचं इयर डाऊन होण्याचा त्यांना फटका बसतो, संपूर्ण वर्ष त्यांचं वाया जातं। त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं आणि हे नुकसान रोखण्यासाठी पुन्हा परीक्षा घ्या आणि कॅरी ऑन द्या अशी मागणी विद्यार्थ्यांची होती। यापूर्वी सुद्धा NSUIनं अशा प्रकारे आंदोलन केलं होतं, गेटवर चढून आंदोलन केलं होतं। आज पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी हाच विषय हाती घेतलेला आहे आणि काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेचं आता हे आंदोलन सुरू आहे। त्यामुळे आता कशा प्रकारे याची दखल घेतली जाते हे सुद्धा बघावं लागणार आहे। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे आपल्याबरोबर होते। धन्यवाद निलेश, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।